नमस्कार. सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा 2025 मध्ये मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमचं नाव काय मॅडम? माझं नाव वर्षराणी ज्ञानोबा मुस्कावड आणि मी राहणार उदगीर मधले आहे आणि माझ्या शाळेचं नाव आहे शांतिनिकेतन विद्यालय कोदळी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. इथून मी या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही शिक्षक आहात मॅडम? हो मॅम. तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये पारितोषिक मिळते, तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आतापर्यंत ज्या क्षेत्रामध्ये निस्वार्थ मनाने काम करत होतात त्या क्षेत्रात तुम्हाला पारितोषिक मिळून देते, तर काय अनुभव असेल? खरोखरच मॅडम म्हणतात ना की केलेल्या कुठल्याही चांगल्या कार्याची पावती कधी ना कधी मिळते, परंतु माझ्या या कार्याची पावती म्हणून आज राज्यस्तरीय सह्याद्री रत्न हा पुरस्कार देऊन तुम्ही जे मला सन्मान दिलात त्याबद्दल खरोखरच आज वाटते की कुठेतरी या चांगल्या कामाची एक पावती मला या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून मलाच नाही तर माझ्या घरातील सर्व कुटुंबातील माझ्या मित्रपरिवारांना या ठिकाणी खूपच असा मनापासून आनंद झालेला आहे. तुम्ही आजकालच्या तरुण विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? तरुण विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की आजकाल विद्यार्थी हा अभ्यासापासून दूर चाललाय आणि विशेष करून पोपटपंची शिक्षणापेक्षा आपल्या अंगातले जे काही अंगभूत गुण आहेत किंवा सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे आणि आपल्या कलेनुसार या ठिकाणी शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणूनच साहित्य आणि कला क्षेत्रातला हा जो पुरस्कार या ठिकाणी मला दिलेला आहे तर तोच माझ्या कला आणि गुणांना या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले स्किल, आपले अंगभूत कौशल्य, सुप्त गुण ओळखूनच आपण या ठिकाणी आपलं आयुष्य पुढे मार्गक्रमण करून आपलं यश या ठिकाणी संपादन करण्याचा प्रयत्न येणाऱ्या पुढच्या पिढीने घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत या ठिकाणी आहे. मॅडम, तुम्ही आताच म्हणालात की अंगगुण सुद्धा एक असतो प्रकार, तर आजकालचे काही पालक जे असतात जे विद्यार्थ्यांना शिक्षण कंपल्सरी आहे पण त्याच्यामध्येच करिअर करा हे कंपल्शन करतात, पण काही काही विद्यार्थ्यांचा कल हा वेगळा असू शकतो, तर त्या पालकांना तुमचा काय संदेश असेल? बरोबर आहे मॅडम, कारण आजकालच्या या स्पर्धेच्या युगामध्ये सुद्धा पालक हा बालकांना फक्त सक्तीचं शिक्षण या ठिकाणी देत आहे, पण ते अतिशय चुकीचं आहे. कारण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जर ते स्किल नसेल, ती जर कलाच अवगत नसेल तर त्या ठिकाणी फक्त प्रेशराईज करून आपण त्यांना ती कला अवगत करण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यांच्या अंगामध्ये जी काही कला गुण आहेत त्यालाच वाव द्या, त्यांना प्रेरणा द्या, त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्या पाठीवरती हात ठेवून आपण त्यांना लिहिण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. कारण आजकाल साहित्य क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये अनेक नामवंत कलावंत या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि म्हणून पालकांना माझी एक शेवटची विनंती आहे की विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीमध्ये रस आहे, ज्या कलेमध्ये आवड आहे तर त्या कलेच्या दृष्टीने त्यांना पुढचं शिक्षण दिलं जावं आणि पालकांनी फक्त डॉक्टर, इंजिनियर अशा प्रकारचाच विद्यार्थी न होता तर पालकांनी जागृत झालं पाहिजे की आपला विद्यार्थी क्रिकेटर पण होऊ शकतो, खेळाडू होऊ शकतो, बुद्धिबळ चॅम्पियन होऊ शकतो, त्याचबरोबर गायक होऊ शकतो किंवा एखादा कलाकार, नाट्यकार, अभिनेत्री, साहित्यिक अशा प्रकारे असंख्य असे क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या आवडीनुसार पालकांनी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि मुलांना ते देण्याचा हक्क पालकांनी खरोखरच मिळवून द्यावा असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. थँक्यू मॅडम, तुम्ही खूप छान तुमचं मत मांडलं. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचे खूप अभिनंदन. धन्यवाद.